महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी भूवैकुंठ पंढरपूर. त्यांना जे बनवायचं आहे ते नियोजित प्रकल्प आहेत. आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, भक्त निवास, वृंदावन गार्डन, गोविंदा रेस्टॉरंट, मॅचलेस गिफ्ट शॉप, वारकरी भवन, श्री भक्तिवेदांत चिकित्सा केंद्र, मंदिर सभागृह, आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, गोविंदा रेस्टॉरंट, वारकरी भवन, श्रीपाद वस्तू संग्रहालय, वृंदावन गार्डन, भक्तिवेदांत चिकित्सा केंद्र, श्री राधा पंढरीनाथ मंदिर, हरे कृष्ण हरे धाम, चंद्रभागे नदीच्या पूर्व तटावर पंढरपूर, 413 304. संपर्क प्रल्हाद दास, 940 52 33 108. परमात्मा दास, 98 60 81 81 37. हरे कृष्ण हरे कृष्ण. मंदिराची वैशिष्ट्य असे आहे की हे 3 लाख चौरस फुटात काम बनणार आहे. मंदिराची उंची 180 फूट, 12 एकर जमिनीवर पसरलेलं आहे हे प्रकल्प. प्रकल्पाची एकूण किंमत 150 कोटी रुपये आहे. त्यांनी काय सांगितले, दाब करण्याकरता QR कोड स्कॅन करा. हा QR कोड देत आहे आणि दिलेले व्हॉट्सअप नंबर आहे, मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही अवश्य ह्या प्रकल्पाला दान करा. कारण हे बघा बनतं हे सगळं आता असते. तर इथं काय होत आहे की ह्यांनी हे जे बनवले हे अत्यंत सोच समजकर बनवलेले आहे आणि एकदम साफसुथरा जे म्हणतात ते इथं आहे. आणि इथं सध्या त्यांचं नित्य अन्नदान सेवा केंद्र चाललेलं आहे. त्याचेसुद्धा मोबाईल नंबर ह्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. असो, कुणाला जर खरंच गव्हर्मेंटच्या म्हणजे गव्हर्मेंट अप्रूव्हल आहे ते लोक, त्यांना जर हे बनवायचं असलं की प्रकल्प चालू आहे त्यांचे आणि सुविधा असे निकरा घर पूर्वोपात हाईट्स आहे. थोडं बहुत कमर्शियल बी ह्यांना करावं लागणार आहे. कारण कसं आहे, चंद्रभागा आहे त्या ठिकाणी आहे आणि तिथं त्यांनी संपूर्ण हे केलेलं आहे. भूवैकुंठ नवमंदिर प्रकल्प केलेले आहे. इस्कॉन मंदिर आहे आणि ते कृष्णाला मानणार आहे. मत्रम स्नॅक्स वैकुंठ बाजार हे नियोजित प्रकल्प आहेत त्यांचे. असो, इथं त्यांचं अन्नछत्र चालतं असं दिसत आहे. हेच ते भूवैकुंठ श्रीकृष्ण कॉन्सियस. इथं कृष्ण बलराम हे आहे. हरे कृष्ण हरे राम मंदिर आहे. गोशाळा आहे आणि त्यांची गोशाळा ही नेहमीच फेमस असते.
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. आपण सब गिर जात का दिखता है. कितना 85 गाय होगा. गिर जात का है ना सब. हाँ, गिर गाई है ये सब. वो नैसर्गिक ते पलीकडचा आहे तो मुक्त गोटा पद्धत त्यांनीसुद्धा केलेली आहे गिर गाईला. त्यात सकाळी सोडलेले आहेत. मुक्त गोटा पद्धत म्हणतात हे गिर गाईच्या आहेत. आणि हे जे आहे ते त्यांची लहान बछडे आहेत. एक साधारणपणे 50 गायी आहेत. गोळीतून संपर्क करायचा असला तरीसुद्धा इथे गिर जातीच्या गायी असतात. असो, सामाजिक मंथन सबस्क्राईब केलं नसलं तर अवश्य सबस्क्राईब करा. आणि आमचा एक ईमेल आय डी येतो nandkumarnalawade9500. तो ईमेलच्या खाली यूट्यूबच्या खाली असतो. त्याच्यावरती आम्हाला जर काय आपल्याला वाटत असलं की यूट्यूबवरला काय चेंजेस करावं तर अवश्य तुम्ही ईमेल आय डीवरती द्या. तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तसे चेंजेस दिसतील. सामाजिक मंथन अवश्य बघा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.